2014 पासून तर आतापर्यंत शेतकऱ्याची दशा आतापर्यंत कधीच झाली नाही एवढी ह्या 10 ते 12 वर्षात झालेली आहे। तुम्ही जे प्रोजेक्ट उभा करताय याच्यातून फक्त तुमची दुकानदारी चालू आहे। प्रोजेक्ट उभा केला की त्याच्यातून टक्केवारी उभा होते आणि टक्केवारी उभा राहिले की हे बलाढ्य होतात आणि बलाढ्य उभा राहून मग हे इलेक्शनमध्ये हाच पैसा होतायचा आणि परत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता। बच्चू भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत। जर उद्योगपत्याचं तुम्ही 10 लाख कोटी कर्ज माफ करू शकता तर शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही 30-35 हजार कोटी का माफ करू शकत नाही? बच्चू भाऊने आज स्पष्ट सांगितलं, यांना या सरकारला तुमची भावना आंदोलन करून तुमचे उपोषण करून समजत नाही, यांना दांड्याची भाषा समजते। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याचा देवमूर्ती येथे आज आंदोलनाला राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 135 दिवस पूर्ण झाले, 136 दिवस पूर्ण झाले। आम्ही 134 दिवस 135 दिवसापासून सांगतोय की आम्हाला मूल्यांकन योग्य द्या, आम्हाला रास्त भाव द्या, आमच्या विहिरीचं, आमच्या झाडाचं, आमच्या जमिनीचं योग्य मूल्यमापन करून आम्हाला योग्य मोबदला द्या। पण हे निर्दयी शासन आमचं काही ऐकायला तयार नाही। शेतकऱ्याला एकीकडे योग्य भाव द्यायचा नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव द्यायचा नाही, तसेच त्यांच्या फळबागाला योग्य भाव द्यायचा नाही। 2014 पासून तर आतापर्यंत शेतकऱ्याची दशा आतापर्यंत कधीच झाली नाही एवढी ह्या 10 ते 12 वर्षात झालेली आहे। आणि तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट राबवता, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातून बक्कळ पैसा कमवता, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सर्व पक्षीय नेत्यावर आमचा आरोप आहे की तुम्ही जे प्रोजेक्ट उभा करताय याच्यातून फक्त तुमची दुकानदारी चालू आहे। तुमचं याच्यात कोणत्याही जनतेचं किंवा भारताचं किंवा राष्ट्राचं किंवा महाराष्ट्राचं किंवा राज्याचं किंवा जिल्ह्याचं हित नाही, याच्यात फक्त नेत्यांचं घरं भरण्याचं काम। प्रोजेक्ट उभा केला की त्याच्यातून टक्केवारी उभा होते आणि टक्केवारी उभा राहिले की हे बलाढ्य होतात आणि बलाढ्य उभा राहून मग हे इलेक्शनमध्ये हाच पैसा होतायचा आणि परत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असं समीकरण 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांना दिसलं। कर्जमाफीचा विषय नाही, बच्चू भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। जर उद्योगपत्याचं तुम्ही 10 लाख कोटी कर्ज माफ करू शकता तर शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही 30-35 हजार कोटी का माफ करू शकत नाही, असा आमचा सरकारला प्रश्न आहे। काल बंडू भाऊ म्हणजे बंडू जाधव परभणीचे खासदार हे सेलूच्या आंदोलनाला, शेतकरी ते जे बाधित आहेत जालना नांदेडचे, त्यांच्या आंदोलनाला काल ते भेट देऊन गेले। त्यांनी सांगितलं की जर कमी भाव देणार असन तर मी कदापि ही जमीन शासनाला देऊ देणार नाही, स्वतः वेळ आला तर मीही संघर्ष करायला तयार आहे, असं परभणीच्या खासदारांना ठणकावून सांगितलं। त्याच्यानंतर आज सेलू इथं त्या आंदोलनस्थळी बच्चू भाऊ कडू जे शेतकरी नेते म्हणून आहेत आणि खरोखर ते शेतकरी नेते आहेत, त्यांना शेतकऱ्याचा कळवळा आहे। महाराष्ट्रात फक्त मला एकमेव बच्चू भाऊ कडू असे दिसतात की त्यांना शेतकऱ्याची जाणीव, शेतकऱ्याच्या भावना समजून घेण्याची फक्त तयारी आहे। तर बच्चू भाऊने आज स्पष्ट सांगितलं, यांना या सरकारला तुमची भावना आंदोलन करून तुमचे उपोषण करून समजत नाही, यांना दांड्याची भाषा समजते। याच्यानंतर जर तुमच्या शेतात कोणी जर अधिकारी, कर्मचारी किंवा नेता आला तर त्याला दांड्याची भाषा कळते। त्याच्यामुळे तुम्ही हातात रुमणे घ्या आणि रुमण्यातून तुमचा राग व्यक्त करा। आणि शासनाला मी याच्यानंतर सांगू इच्छितो, राठी साहेबांना काल परवाच सांगितलं की आपल्याला जमिनी द्यायच्या नाही। आता आम्हाला याच्यानंतर आम्ही उद्या परवा कलेक्टरला निवेदन देणार आहे की आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही, हा प्रकल्प रद्द करा। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व शेतकऱ्याला मी आव्हान करतो, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला मी आव्हान करतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहे, दिवाळीनंतर होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी ह्या निर्दयी सरकारला यांची जागा दाखवण्याची येणाऱ्या निवडणुकीमध्ये गरज आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आपला जो काही रोष असेल तो ह्या निवडणुकीतून व्यक्त करून सरकारला योग्य धडा शिकवावा, एवढीच मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करणार आहे।